गडचिरोलीमधील कुरखेडा शहरात नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निघृण हत्या केल्याची घटना बुधवार 31 डिसेंबर रोजी समोर आली असून या प्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकरास पोलिसांनी अटक केली आहे. मृतक दिनेश सूर्यभान डोंगरावर वय 33 राहणार गेवर्धा व पत्नी रेखा दिनेश डोंगरावर वय 28 यांचा आंतरजातीय विवाह झाला होता. मात्र विवाहानंतर दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती आहे. दरम्यान रेखा हिचे विश्वास सांगोळे वय 25 राहणार भरनुली याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. 30 डिसेंबर रोजी रात्री दिनेश व रेखा यांच्यात घरी जोरदार भांडण झाले. तेव्हा पत्नी रेखाने आपल्या प्रियकराच्या मदतीने धारदार शस्त्राने पती दिनेशची हत्या केली. नवऱ्याचा खून केल्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह दुचाकीवरून सती नदी पुलाजवळ नेला. तेथील पुलावरून तो नदीत फेकून दिला. त्याच बाजूला दुचाकी पाडून अपघात झाल्याचा बनाव रचला. मात्र मृतदेह नदीपर्यंत नेत असताना ठिकठिकाणी पडलेले रक्ताचे डाग व घटनास्थळी आढळलेल्या पुराव्यांमुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर हा अपघात नसून हत्याकांड असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी कुरखेडा शहरातील प्रताप वॉर्ड येथे जाऊन आरोपी पत्नी रेखा व तिचा प्रियकर विश्वा यांना ताब्यात घेतले. पोलिसी खाकी दाखवताच दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.